बीडच्या राजकारणात राष्ट्रवादी आणि भाजप हे वेगवेगळ्या जोर आजमावणार आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे भाऊ बहीणच आता एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे। आगामी काळात राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे। त्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागलेत आणि या निवडणुकीसाठी स्थानिकची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावेत अशा सूचना महायुतीतल्या तीनही पक्षांनी म्हणजे भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आल्यात। त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावरच बीड जिल्ह्यात महायुतीत भूकंप येण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता ते कसं समजावून सांगते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सोमवारी झाली। या बैठकीत बीड जिल्ह्यातील निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय। त्यामुळे आता येत्या काळात मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री आणि विद्यमान परळीचे आमदार धनंजय मुंडे हे समोरासमोर येण्याची शक्यता आहे। बीडमध्ये महायुती होईल अशी खरं तर आधी चर्चा होती, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वबळाच्या भूमिकेमुळे महायुतीला सुरुंग लागल्याचं कळतंय। प्रदेश पातळीवरूनच जिल्हा पातळीवर परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात आले होते आणि त्यानुसार स्थानिक स्तरावर तीनही पक्षांच्या नेत्यांची समिती गठीत करण्यात आली होती। त्यामुळे या समितीच्या भूमिकेकडे स्थानिकच्या नेत्याचे लक्ष लागले होते। त्यातच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं सांगताच महायुतीतील मित्र पक्षांना इशारा सुद्धा दिलाय। बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा देण्यात आलाय। स्थानिक पातळीवर भाजपसोबत युती होता कामा नये, स्वबळावरच निवडणूक लढवली गेली पाहिजे अशी स्पष्ट भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेनं मित्र पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं बैठकीतच भाजपसोबत युती नाकारत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानं महायुतीला मोठा धक्का बसलाय आणि त्यामुळेच बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा मुंडे भाऊ बहीण आमने सामने येण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आता यावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे काय निर्णय घेणार याची उत्सुकता लागून राहिली। बीड जिल्ह्याचं आतापर्यंतचं राजकारण हे वेगवेगळं राहिले। या जिल्ह्यातील राजकारणावर आतापर्यंत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांची पकड राहिली। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर बीड जिल्ह्यावरही मोठा परिणाम झाला। माजी मंत्री धनंजय मुंडेंसह आमदार प्रकाश सोळंके आणि विजयसिंह पंडित हे अजित पवारांसोबत गेले, तर दुसरीकडे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर हे मात्र ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत राहिले। दुसरीकडे भाजपचे दोन आमदार या जिल्ह्यात आहेत। एक म्हणजे आष्टीमध्ये सुरेश धस आणि दुसरं म्हणजे केजमध्ये नमिता मुंदडा, हे दोन भाजपचे आमदार आहेत। पण बीड जिल्ह्यात 6 पैकी 5 आमदार हे महायुतीचे आहेत आणि एकमेव बीडचा आमदार म्हणजे बीड शहरचा आमदार हा महाविकास आघाडीचा म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आहे। त्यामुळे बीडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पारंपरिक राजकीय वैर राहिले। त्यामुळे महायुतीत पक्षाला मोठा फटका बसू शकतो आणि त्यामुळेच खरं तर महायुतीत युती करण्याचं या दोन्ही पक्षांनी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने टाळल्याचं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे। पण या निर्णयामुळे भाजप नेते आणि मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यात पुन्हा एकदा थेट लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते यावर अंतिम निर्णय घेणार असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पवित्र्यामुळे बीडमधली राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्ह आहेत। तरी आता ह्यात पुढे काय घडामोडी घडतात आणि मुंडे भावा बहिणीची काय प्रतिक्रिया समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय, आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।